सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग। 10वी नंतर स्टेट बोर्डसह जेईई, नीट, एमएच, सीईटी, नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू। हैदराबाद, चेन्नई, मुंबई, कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन। डिजिटल स्मार्ट बोर्डसह एसी क्लासरूम। 6 वर्षांची यशस्वी परंपरा। आमच्या संस्थेतील 82 विद्यार्थ्यांना मेडिकल तर 134 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश। पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज, वाडी उमरमळा, मुंबई गोवा महामार्ग, ओरोस। संपर्क 91 58 78 83 45 87 88 10 18 53। दर्पण प्रबोधिनीच्या वतीने 21 जुलै रोजी कणकवली येथे शिष्यवृत्ती आणि इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या 8व्या स्मृतिदिनानिमित्त विद्यामंदिर कणकवली येथे आयोजित करत एक शैक्षणिक उपक्रम साजरा करण्यात आला। यावेळी देवगड येथील सह केळकर कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत भेंकी यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले। उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी लायन्स क्लब कणकवलीचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेले डॉक्टर अशोक कदम यांचा सन्मान करण्यात आला। तसेच सिंधुदुर्गची नवकविता या काव्यग्रंथात किशोर कदम यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला। याबद्दल किशोर कदम यांचाही सत्कार करण्यात आला। आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल यांच्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श शिक्षक म्हणून गौरविलेले आनंद तांबे यांचाही सत्कार करण्यात आला। विद्याधर तांबे यांचा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारी उत्तम पवार स्मृती ज्ञानवृत्ती विद्यार्थी शिष्यवृत्ती या वर्षीच्या ज्ञानवृत्ती विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी 10वी आणि 12वीतील 2 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली। शिवडाव गावची 10वी परीक्षेत 93.40% मिळून उज्ज्वल यश संपादन केलेली सृष्टी विद्याधर तांबे हिचा, तसेच ओसरगाव येथील श्रुती अनिल येरळकर 12वी उत्तीर्ण विद्यार्थिनी या दोन्हींचा ज्ञानवृत्ती विद्यार्थी शिष्यवृत्ती पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला। या पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना दरमहा 1000 रुपयाची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे, माजी अध्यक्ष राजेश कदम, नीलम पवार, सुनील तांबे, विशाल हडकर, महिला फ्रंट अध्यक्ष स्नेहल तांबे, सचिव सुभाष कदम, उपाध्यक्ष प्रज्ञा कदम, स्पर्धा परीक्षा प्रमुख दिलीप कदम, शिक्षक नेते विनायक जाधव, शिक्षक अजित कदम, प्रकाश बुचडे, खजिनदार विशाल कासले, सदस्य संतोष तांबे, महेंद्र कदम, दर्पण स्टुडंटचे राजा कदम, राजन तांबे, सहसचिव संदेश कदम, सदस्य किशोर कदम, अनिल तांबे, महेंद्र कदम, प्रज्ञा कदम, सल्लागार श्रीधर तांबे, डॉक्टर व्ही.जी. कदम, सुनील हरकुळकर, श्रद्धा कदम आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक राजेश कदम यांनी केले। तसेच प्रास्ताविक सुभाष कदम, स्नेहल तांबे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला। विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा 5वी 8वी या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी असो किंवा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी, जाम आणि नीट या मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या असो किंवा शिक्षक होण्यासाठी जी टीईटी लागते, सेट नेट परीक्षा लागतात किंवा संशोधन पाठ्यवृत्ती मिळण्यासाठी जी JRF परीक्षा द्यावी लागते, त्याशिवाय MPSC आणि UPSC परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर यासाठी कठोर परिश्रम, नियमित अभ्यासाची गरज आहे आणि रोजचा अभ्यास सांभाळून त्यासाठी एक वेगळा वेळ सर्वच विद्यार्थ्यांनी काढणं गरजेचं आहे। आणि या परीक्षेमध्ये यश जर मिळवायचे असेल तर ध्येय निश्चिती पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि जिद्दीनं अभ्यास केला पाहिजे, तर हे निश्चितपणे शक्य होईल असं मला वाटतं। त्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षांचा अभ्यासक्रम आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे। प्रश्नपत्रिका अनेक प्रश्नपत्रिका सॉल्व केल्या पाहिजेत आणि याच्यामध्ये जे यशस्वी व्यक्तिमत्व आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी आणि उत्तुंग व्यक्तिमत्वांनी यश संपादन केलेलं आहे त्यांच्या मुलाखती ऐकल्या पाहिजेत। यूट्यूब चॅनेलवर, TV मध्ये असतील, सोशल मीडियावर असेल आणि त्यांनी जी पुस्तकं लिहिली आहेत मार्गदर्शनपर, त्या पुस्तकंसुद्धा वाचल्यानंतर त्यांना निश्चित अशी प्रेरणा मिळेल की जेणेकरून विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये या स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करू शकतात। दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आयोजित स्मृतिशेष उत्तम पवार ज्ञानवृत्ती शिष्यवृत्ती सोहळा आणि
इयत्ता 5वी इयत्ता 8वी नीट CET मार्गदर्शन कार्यशाळा या ठिकाणी आता संपन्न झाली. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग ही संस्था गेली 36 वर्ष सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेऊन काम करत आहे. अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोचत आहे आणि याचं नियोजन आहे ते दर्पण प्रबोधिनीचे जे सर्व सन्माननीय कार्यकर्ते आहेत ते सर्व कार्यकर्ते एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करून हे उपक्रम दरवर्षी राबवत असतात. 22 जुलै हा उत्तम पवार यांचा स्मृतिदिन, संकल्प दिन म्हणून आम्ही साजरा करतो आणि या दिवसाला अनेक वर्षभरामध्ये जे संकल्प आहेत ते संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न या दिवसापासून आम्ही सुरुवात करतो आणि म्हणून गेली 36 वर्ष विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ही संस्था लोकांपर्यंत चांगले उपक्रम पोचवत आहेत. याही पुढे नेटीने आणि जिद्दीने विविध प्रकारचे उपक्रम विविध समाजातील मुलांना पोचवतील. या ठिकाणी पुढील जो संकल्प असणार आहे आमचा तो या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी होणारी जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये जिल्ह्यामध्ये जे 3 क्रमांक उत्तीर्ण होतील त्या 3 क्रमांकांचा या ठिकाणी दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या माध्यमातून आम्ही सत्कार या ठिकाणी सन्मान करणार आहोत. अशा प्रकारचं आजच्या या कार्यक्रमाच्या दिनानिमित्ताने मी सांगू इच्छितो. या ठिकाणी सर्वांनीच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत. त्या सर्वांना धन्यवाद देतो. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.